Next is development and birth. The zygote formed after fertilization in the oviduct undergoes repeated mitotic division and embryo is formed. आता जेव्हा गॅमेटचं फॉर्मेशन झालं होतं तेव्हा मिओसिस सेल डिव्हिजन होतं, पण एकदा का मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजननं झायगोटचं फॉर्मेशन झालं, ज्याला की आपण फर्टिलायझेशन म्हणतो, तर त्याच्यानंतर झायगोटचं काय होतं, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. ओके, आणि या रिपीटेड मायटोटिक डिव्हिजनमुळे झायगोटचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, एम्ब्रायोमध्ये होतं. Meanwhile, it is pushed towards uterus. आणि जरी झायगोटचं फॉर्मेशन कुठं झालं होतं, ओव्हिडक्टमध्ये, बरोबर ना, कारण त्या तिथे ओम जो आहे तो फर्टिलाइज झाला होता. आणि एम्ब्रायो एकदा का याची ग्रोथ झाली की तो कुठं पुश होतो, युटेरसकडे, जिथे त्याचं काय होतं, इम्प्लांटेशन. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implantation. आणि एकदा का एम्ब्रियो युटेरसला पोहोचला की त्याचं इम्प्लांटेशन होतं आणि फर्दर डेव्हलपमेंट जी असते इम्प्लांटेशन नंतरची ती सुरू होऊन जाते. An organ called as placenta is formed for supply of food material during the growth in uterus. आणि मदर आणि फटस या दोघांची जी कनेक्टिव्हिटी असते ती कनेक्टिव्हिटी कशा साहाय्यानं आहे, प्लासेंटा. तर या प्लासेंटा या ऑर्गनचं फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं आणि डेफिनेटली युटेरसमध्ये एम्ब्रायोची ग्रोथ होत असताना त्या एम्ब्रियोला जे काही फूड मटेरियल सप्लाय असेल, फूड मटेरियल, ऑक्सिजन, जे काही असेल सर्व न्यूट्रिएंट्स वगैरे, तर हे त्याला प्लासेंटाच्या थ्रू है ना मदरकडून फटसला भेटतील. Embryonic development is completed approximately within 9 months after the fertilization. आणि ही जी एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटची पूर्ण प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी की फर्टिलायझेशन नंतर किती मंथ लागतात, 9 मंथ लागतात. आता फिगरमध्ये पहा, फटस जे आहे तर ते 4 वीक नंतरचं स्टेटस दाखवलेलं आहे, त्यानंतर 8 वीक, 12, 16, 20, त्यानंतर फर्दर 24, 28, 32 अँड 36 वीक्स. आणि 36 वीक्स म्हणजे अप्रॉक्सिमेट किती कालावधी असतो, तो 9 मंथचा कालावधी असतो. ऑलवेज रिमेंबर, The man is totally responsible whether the couple will have a boy or a girl child. आता एखाद्या कपलला बॉय चाइल्ड असेल का गर्ल चाइल्डचं या ठिकाणी झायगोट थ्रू फॉर्मेशन होईल हे टोटली कोणावर डिपेंड आहे, मॅनवर डिपेंड आहे, कारण त्याच्याकडे दोन्ही टाईपचे क्रोमोझोम असतात, एक्स आणि वाय. बट फिमेलमध्ये फक्त एकच टाईपचा क्रोमोझोम असतो. During zygote formation, man contributes either X or Y chromosome to the next generation, but woman contributes only X sex chromosomes to the next generation. आता मॅनमध्ये जर पाहिलं आपण तर क्रोमोझोम हे जे आहे, क्रोमोझोमची पेअर ही हेट्रोजिनियस आहे, कारण यामध्ये एक क्रोमोझोम एक्स आणि दुसरा कोणता आहे, वाय. पण वुमेनमध्ये जर पाहिलं आपण तर जे क्रोमोझोम्स आहेत ते होमोजिनियस टाईपचे आहेत, म्हणजे एकाच टाईपचे आहे, आणि तो क्रोमोझोम कोणता आहे, ओनली एक्स सेक्स क्रोमोझोम. At the time of fertilization, if X chromosomes come from male, the child will be a girl, and if Y chromosomes come, then the child will be a boy. आणि सिमन थ्रू ज्या वेळेस फर्टिलायझेशन होईल आणि मेलकडून जर स्पर्म थ्रू एक्स क्रोमोझोम जर ट्रान्सफर झाला तर अशा वेळेस होणारा चाइल्ड कोणता असेल, गर्ल. आणि जर वाय क्रोमोझोम ट्रान्सफर होत असेल तर अशा वेळेस जो चाइल्ड असेल तो काय असेल, बॉय असेल. आणि यावर लक्षात येतं की टोटली कोणावर डिपेंड आहे, मॅनवर डिपेंड आहे की चाइल्डचं सेक्स काय असेल. Thinking of this, it is right to consider the mother responsible for a girl child. मग गर्ल चाइल्डसाठी मदर रिस्पॉन्सिबल असते हा विचार करणं थोडंसं चुकीचं होईल. We all must take efforts to stop female ferticide. आणि जे फिमेल फर्टिसाईड आहे तर त्याला स्टॉप करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंटनंसुद्धा त्या संदर्भात कडक कायदे केले आहेत. नेक्स्ट इज मेन्स्ट्रुअल सायकल. Female reproductive system undergoes some changes at puberty, and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. आता
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जर पाहिलं आपण तर प्युबेरिटीच्या नंतर काही चेंजेस येतात आणि हे चेंजेस जे आहे तर या चेंजेसमुळं ॲक्च्युअल मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, ऑनसेट होते, स्टार्टअप होते आणि त्यानंतर एव्हरी 28 to 30 डेज नंतर ती सायकल काय होत असते, रिपीट होत असते. These repetitive changes are called as menstrual cycle. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होणाऱ्या या रिपिटेटिव्ह चेंजेसला काय म्हणायचं, मेन्स्ट्रुअल सायकल. Menstrual cycle is a natural process controlled by 4 hormones. आता मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे आणि याला कंट्रोल करणारे 4 हार्मोन्स आहेत. Those 4 hormones are follicle stimulating hormone, luteinizing hormone, estrogen, and progesterone. आणि जे 4 हार्मोन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेन्स्ट्रुअल सायकल प्युबेरिटीनंतर मेंटेन करतात तर ते आहे FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH ल्युटिनायझिंग हार्मोन, एस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन. One of the several fossils in the ovaries start to develop along with the oocyte present in it under the effect of fossil stimulating hormone. आता FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं काय आहे वैशिष्ट्य आहे की ओव्हरीमध्ये सेव्हरल फॉलिकल्स जे आहेत त्याच्यापैकी एक फॉलिकल जो आहे ना, वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी जे आहे तर त्या फॉलिकल्सला काय केलं जातं या ठिकाणी, डेव्हलप केलं जातं अलॉंग विथ द oocytes. तर oocyteसोबत सेव्हरल फॉलिकल्समधला एक फॉलिकल्स याला काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे आणि हे डेव्हलप करण्याचं काम कोण करतो, FSH हार्मोन. This developing फॉलिकल follicle secretes estrogen. आणि ज्या फॉलिकलला अलॉंग विथ oocyte हे की नाही FSHने डेव्हलप केलं होतं तोच फॉलिकल पुढे चालून कशाचं सिक्रेशन करतो, एस्ट्रोजिन हार्मोनचं सिक्रेशन करतो. Endometrium of the uterus start to develop during first cycle or fossil और रिजनरेट completes its development. अरे और रिजनरेट ड्यूरिंग or regenerate during subsequent cycle under the effect of estrogen. आता एस्ट्रोजिनचं कार्य काय आहे, बरोबर. तर एंडोमेट्रियम जो आहे ना तर युटेरसचं तर याची डेव्हलपमेंट केव्हापासून स्टार्ट होते, फर्स्ट सायकलपासून. ओके, तर या फर्स्ट सायकलमध्ये एंडोमेट्रियम डेव्हलप करण्याचं काम एस्ट्रोजिन करतो आणि त्यानंतर पहिल्या सायकलनंतर येणाऱ्या ज्या सर्व सायकल आहे ज्यांना आपण काय म्हणू, सबसिक्वेंट सायकल अप टू मेनोपॉजपर्यंत, तर या सर्वांमध्ये जो एंडोमेट्रियम आहे हा काय होतो, रिजनरेट होतो आणि हे सर्व इफेक्ट कशाचा आहे, एस्ट्रोजिनचं. म्हणजे पहिल्या सायकलच्या वेळेस एंडोमेट्रियम जो आहे युटेरसचा हा काय होतो, डेव्हलप होतो. डेव्हलप झाल्यानंतर पुढे आपण बघणार आहोत की तो नंतर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होतो, डिजनरेट होतो आणि नंतर पुन्हा त्याला काय करावं लागतं, रिजनरेट करावं लागतं आणि सबसिक्वेंट सायकलमध्ये पुन्हा एस्ट्रोजिन काय होतो, नव्याने तयार होतो आणि हे त्यासाठी हे कोणाच्या इफेक्टमध्ये आहे, एस्ट्रोजिन हार्मोनचे. Meanwhile, developing follicle completes its development. आणि याचाच अर्थ असा आहे की जो डेव्हलपिंग फॉलिकल असतो अलॉंग विथ द oocytes तर तो त्याची डेव्हलपमेंट काय करत असतो, कंप्लीट करत असतो. It bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. This is called as ovulation. आता मी सांगितलं तुम्हाला की जे फॉलिकल आहे डेव्हलपिंग फॉलिकल हा काय होत असतो या ठिकाणी, बस्ट होत असतो. ओके, सो डेव्हलपिंग फॉलिकल जो आहे याला बस्ट करण्याचं काम कोण करतो, LH ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि एकदा का डेव्हलपिंग फॉलिकल बस्ट झाला तर oocytes काय होतो त्या ठिकाणी, रिलीज होतो आणि oocyte रिलीज होणे याच प्रोसेसला काय म्हणायचं, ओव्युलेशन. Remaining tissue of the burst follicle forms the corpus luteum. आणि आता आपण पाहिलं की डेव्हलपिंग फॉलिकल काय झाला होता, बस्ट झाला होता अंडर द इफेक्ट ऑफ LH. तर बस्ट झाल्यानंतर जे रिमेनिंग टिश्यू राहतात फॉलिकलचे तर हे कशाची निर्मिती करतात, कॉर्पस ल्युटियमचं फॉर्मेशन करतात. Corpus luteum start to secrete progesterone. आणि हा कॉर्पस ल्युटियम ज्या हार्मोनचं सिक्रेशन करतो तो हार्मोन कोणता आहे, प्रोजेस्टेरॉन. Endometrial glands secretes their secretion under the effect of progesterone.
आता प्रोजेस्टेरॉनचं फंक्शन काय आहे, तर जे आपल्या फिमेल बॉडीमधले एंडोमेट्रियम ग्लँड्स आहेत, तर हे त्यांचं जे सिक्रेशन सिक्रेट करतात, तर हा कोणाचा इफेक्ट आहे, प्रोजेस्टेरॉनचा इफेक्ट आहे. Such endometrium is ready for implantation of embryo. आणि हे जे एंडोमेट्रियम ग्लँड्सचं सिक्रेशन संदर्भात पाहिलं आपण, तर हे एंडोमेट्रियम पुन्हा एकदा तयार होतो. ओके. आणि असा एंडोमेट्रियम हा रेडी असतो कशासाठी, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रायो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की oocytes रिलीज झाला, फॉलिकल बस्ट झाला होता, oocyte रिलीज झाला, तर त्या oocyteला जर म्हणजे योग्य टायमिंगला जर स्पर्म या ठिकाणी मिळाला, तर डेफिनेटली त्या ठिकाणी झायगोट आणि त्यानंतर फर्दर एम्ब्रायोचं इम्प्लांटेशन होऊ शकतं. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर मेन्स्ट्रुअल सायकल दाखवलेला आहे. आता यामध्ये 1 to 28 डेजमध्ये जर पाहिलं आपण, तर कोणते कोणते चेंजेस हे युटेरसमध्ये होतात मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान, ते दाखवलेलं आहे. पहिल्यांदा पाहू आपण पिरियड ऑफ मेन्सरेशन. हा किती असतो, 4 to 5 डेज असेल, है ना. 4 to 5 डेज हा पिरियड ऑफ मेन्सरेशन असतो. त्यानंतर पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमचं आपण पाहिलं की फर्स्ट सायकलला काय होतो, तो डेव्हलप होतो, आणि सबसिक्वेंट सायकलला काय होतो, रिजनरेट होतो. तर हा कालावधी कुठून आहे, 5व्या दिवसापासून तर 13 डेजपर्यंत. 14वा जो दिवस असतो तो असतो ओव्हुलेशन पिरियड्स. म्हणजे ओव्हुलेशन पिरियडमध्ये काय होणार, oocytes रिलीज होणार, डेव्हलपिंग फॉलिकल काय होणार, बस्ट होणार, आणि याच्यामुळं इथं जास्त चान्सेस असते की स्पर्म जो आहे, म्हणजे oocytes अवेलेबल झालं ना त्या ठिकाणी कशासाठी, फर्टिलाइज करण्यासाठी. आणि फायनली जर पाहिलं आपण तर जे 19 to 27 डेज आहे तो असतो पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. की आपण आता जे पाहिलं की एंडोमेट्रियम जो आहे, तर हा एंडोमेट्रियम ग्लँड्स त्याचं सिक्रेशन प्रोजेस्टेरॉनच्या अंडरमध्ये सिक्रेट करतात, बरोबर आहे का. तर हा कालावधी आहे की ज्या ठिकाणी ते सिक्रेशन होतं. ओके. आणि जर या ठिकाणी oocyte फर्टिलाइज झालं नाही तर पुन्हा एकदा पिरियड ऑफ मेन्सरेशन काय होतं, स्टार्ट होतं. वरती जर पाहिलं आपण तर एक हायपोथॅलॅमस दाखवले तुम्हाला, GnRH आहे. ओके. आता इथं जो GnRH दाखवलेला आहे तुम्हाला, ओके, हायपोथॅलॅमस जो सिक्रेट करायला, तर तो आहे गोनॅडोट्रॉफिन हार्मोन, किंवा त्याला गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन म्हणायचं. आता याचं काम काय आहे की तो पॅटर्न डिसाईड करतो की FSH आणि LH हे कोणत्या पॅटर्ननं त्यांचं सिक्रेशन करायचं. ओके. आता चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, हे चेंजेस तुम्ही पाहू शकता, ते पण डे वाईज आहे. आणि फुल्ली ग्रोन फॉलिकल आपल्याला पाहायला मिळते, एस्ट्रोजिनचं सिक्रेशन आपण पाहिलेलं आहे. आणि डेव्हलपिंग फॉलिकल बस्ट झाल्यानंतर काय झालं, ओव्हुलेशन. त्यानंतर काय झालं, जे रिमेनिंग टिश्यू होते फॉलिकलचे, तर त्यांनी कोणाचं फॉर्मेशन केलं, कॉर्पस ल्युटियमचं. म्हणजे काय, जर ओव्हम फर्टिलाइज झालं नाही त्याच कंडिशनमध्ये काय, कॉर्पस ल्युटियमचं फॉर्मेशन होतं. आणि फायनली जर पाहिलं आपण तर एंड ऑफ द सायकल कशाचं फॉर्मेशन होतं, कॉर्पस अल्बिकन्स. आणि हार्मोन तुम्हाला माहीत आहे, तिथं आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहिलंच. If oocytes is not fertilized within 24 hours, corpus luteum become inactive and transform into corpus albinicum. आता oocytes रिलीज झाला 14 डेला, 24 तासाच्या आत तो जर स्पर्मकडून फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस ल्युटियम जो आहे तो काय होतो, इनॅक्टिव्ह होतो, आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, कॉर्पस अल्बिकन्स. Due to this, secretion of estrogen and progesterone stops completely. आणि म्हणून हे झाल्यानंतर एस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन सिक्रेट होत नाहीत. Endometrium start to degenerate in absence of these 2 hormones. आणि आपण पुढं पाहिलं आहे की एंडोमेट्रियम जो आहे हा अगोदर काय होतो, डिजनरेट होतो, नंतर रिजनरेट होतो. तर एंडोमेट्रियम डिजनरेट नाहीसं होण्याचं कारण जर पाहिलं आपण, कारण त्याला 2 हार्मोन भेटले नाही, कोणते, एस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन.
Tissue of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. आता एंडोमेट्रियम जो डिजनरेट झाला त्याचे टिश्यू आणि ओवम जो फर्टिलाइज झाला नाही, अर्थातच त्याला काय म्हणू आपण, अनफर्टिलाइज ओवम, हे दोन्ही डिस्कार्ड होतात वजानाच्या थ्रू. This is accompanied with continuous bleeding. आणि कंटिन्युअस ब्लिडिंगच्या थ्रू अनफर्टिलाइज ओवम आणि डिजनरेटेड एंडोमेट्रियमचे टिश्यू हे वजाना थ्रू बाहेर पडतात. Bleeding continues approximately for 5 days. This is called an menstruation. आणि ब्लिडिंग जी कंटिन्युअस असते तो असतो अप्रॉक्सिमेटली 4 to 5 days आणि त्यालाच म्हणायचं मेन्सरेशन. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month. आता जोपर्यंत oocyte फर्टिलाइज होणार नाही आणि एम्ब्रायो इम्प्लांटेशन होणार नाही तोपर्यंत वरच्या सायकल दर 28-30 दिवसाला काय होतील, रिपीट होतील एव्हरी मंथ. If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till the parturition and thereafter period of breastfeeding. आता एम्ब्रायो जर ट्रान्सप्लांटेशन झालं म्हणजे इम्प्लांटेशन झालं युटेरसमध्ये सक्सेसफुल फर्टिलायझेशननंतर, तर मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररीली स्टॉप होतात पार्च्युरेशनपर्यंत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 months, आणि त्यानंतरसुद्धा होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग चालते. कारण ब्रेस्ट फिडिंगला काय माहिती आहे की स्पेशल हार्मोन लागतो माहिती आहे का, आणि तो हार्मोन जो आहे तर ते मिल्कचं फॉर्मेशनसाठी इसेन्शियल आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या पिरियडमध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या पिरियडमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये जे आहे तर ते मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. Menstrual cycle is a natural process and the woman experience several pains during this period. आता मेन्स्ट्रुअल सायकल ही नॅचरल आहे आणि जी फिमेल किंवा वुमेन आहे तर ही त्या पिरियडमध्ये पेन्स या ठिकाणी एक्सपिरियन्स करते बऱ्याच प्रमाणात. Severe weakness is felt due to heavy bleeding. आणि जी ब्लिडिंग होते ओके अलॉंग विथ अनफर्टिलाइज ओवम अँड टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम, तर अशा वेळेस हेवी ब्लिडिंगमुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणात विकनेस येतं. There is higher possibility of infections too during this overall period. आणि या पूर्ण पिरियडमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. Due to all such reasons, there is need of rest along with special personal hygiene. म्हणून मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे मेन्स्ट्रेशन पिरियड जो 5 days आहे तर त्यामध्ये रेस्ट आणि पर्सनल हायजीन वैयक्तिक स्वच्छता हे सर खूप इम्पॉर्टंट आहे. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी.